प्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करावी. म्हणजे यावेळेस आपण ही प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराने आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांची अंतःकरणे त्याच्यावरील विश्वासाने शुद्ध करावी, जेणेकरून 16वा अध्याय आणि 5वं वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल. जसं की आपण विश्वासात स्थिर होऊ, दिवसेंदिवस आपली संख्या वाढेल. आपलं अंतःकरण परमेश्वराच्या विश्वासाद्वारे परमेश्वर स्वतः शुद्ध करील. त्याच्यानंतर आपण विश्वासामध्ये स्थिर होणार आणि विश्वासात स्थिर झाल्यावर दिवसेंदिवस आपली संख्या वाढणार. भारत देशातील विश्वासणाऱ्यांची संख्या, जिवंत देवाचं तारण व सार्वकालिक जीवन याची प्राप्ती होण्यासाठी आपण जे विश्वासणारे स्वतः आहोत ते आपण विश्वासात स्थिर होण्यासाठी यावेळेस आपण प्रार्थना करू. आमासे खांदा मासे बोलो बोशी. हे परमपिता परमेश्वरा, धन्यवाद. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्हाला तू एकत्र करून आम्हाला स्तुती आराधनेमध्ये तू चालवलंस. त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा, तुझ्या राज्यासाठी प्रार्थना करण्याच्या ही कृपा दिलीस, सन्मान दिलास, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझ्यावर खऱ्या अंतःकरणाने प्रीती करणारा व तुझं भय बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला, आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू तुझ्या विश्वासाने शुद्ध करत आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, कुठल्या जातीपातीचा भेद तू तुझ्या मंडळांमध्ये ठेवला नाहीस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ख्रिस्ताची मंडळी कशी असावी प्रभू परमेश्वरा हे तू आम्हाला शिकवावं, म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, या दिवसांमध्ये आम्हा प्रत्येक तुझं भय धरणाऱ्या आम्हा प्रत्येकाला तू विश्वासामध्ये स्थिर करत आहेस. आमच्या देशामध्ये तुझं तारण व सार्वकालिक जीवन याची लाट तू वाहवत आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, दिवसेंदिवस या देशामध्ये, या शतकामध्ये व येणाऱ्या प्रत्येक शतकामध्ये मंडळींची संख्या तू वाढवत आहेस. मंडळींमध्ये चिन्ह, चमत्कार व अद्भुत कृत्ये तुझ्या सानिध्याद्वारे तू घडवत आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद.